आमचं नियोजन एवढंच की बाबा याच्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो मोठ्या प्रमाणात लाखांच्या संख्येने, त्याची गैरसोय होऊ नये. मला थोडंसं पहिल्यापासून सवय आहे, कार्यकर्ता मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करायची सवय आहे. त्यामुळे मी त्या दिवशी देखील आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांच्या ताफ्यामुळे मी मोटरसायकलवर बसून गेलो, सगळा परिसर पाहिला आणि सगळं पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आपले सर्व प्रशासन त्यांना ज्या ज्या काही सूचना दिल्या. आज स्वच्छता चांगली आहे ना? स्वच्छता चांगली आहे ना? का मी सांगतोय चांगली आहे म्हणून? स्वच्छता, पिण्याचं पाणी, या ठिकाणी नियोजन, या सगळं जे काय आरोग्य केंद्र, 4 ठिकाणी आरोग्य केंद्र, 8 लाख लोकांनी त्याच्यामध्ये तपासणी केली. 15 लाखापर्यंत त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. जेवढे आपले वारकरी येतील त्यांची आरोग्याची काळजी देखील आपल्या शासनाने आणि प्रशासनाने घेतलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना, अनेक लोकांना इथं दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने आज मला आनंद आहे, समाधान आहे की मुख्यमंत्री असताना यामध्ये पांडुरंगाच्या या पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली. गेल्या वर्षीपेक्षा आपण निधी पण डबल दिला. कलेक्टर, काय बरोबर आहे ना? कलेक्टरनं सांगितलं काय कमी पडणार नाही, पांडुरंगानेच दिलेलं आहे, ते त्याच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे. त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही. आपण मोठा विकास आराखडा करतोय, तोही देखील इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. हे सरकार तुमचं आहे आणि सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास करत असताना आपल्या कुणालाही नाराज करायचं नाही आणि विकासामध्ये सगळ्यांचा हातभार, सहकार्य लागलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने आपण हे सगळं करू. वारकरी दिंड्यांनाही देखील आपण यावर्षी अनुदान दिलं, वारकरी महामंडळ केलं, त्याच्यामध्ये काही सूचना आपल्या वारकऱ्यांच्या आहेत, त्या सूचना घेऊनच आपण पुढे जाऊ. त्या असा आपण निर्णय घेतला म्हणजे झाला तसा राबवणारे लोक आपण, आपलं सरकार नाही, आपलं शासन सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही तुम्ही मागणी केलेली आहे, आपल्या जसं तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती तास उभे राहतात लोक? 18, 20 तास उभे राहतात. ते मी स्वतः बघितलं जाऊन. त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया. त्याला लागणारे 103 कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल. गिरीश महाजनकडे आमची चर्चा झाली, ग्रामविकासमधून आपण ते करतो. दुसरं जे आपल्याला MTDCचं जे आहे ते एक्सटेन्शन करायचं आहे, तेही आपण एक्सटेन्शन पुढे करू. तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. बाकी जे काही छोटी मोठी जी कामं आहेत, रस्ते असतील, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, ड्रेनेज आहे, हे सगळ्या गोष्टी होत राहतील.